लोकशाहीचा कणा हे इलेक्शन असतं. कारण लोकनियुक्त जे आपण मंत्रिमंडळ बसवतो जे धुरा ही जनतेच्या हातामध्ये असते. पण सध्या रशियाची आपण अवस्था बघितली असेल. रशियामध्ये लोकशाही आहे, रशियामध्ये इलेक्शनही होतात, पण विरोधामध्ये बोलायला कुणीच नसतं. जे विरोधक असतात ते जे तर जेलमध्ये असतात किंवा देशाबाहेर असतात. मग यावेळेस जर विरोधकच नसेल तर देशामध्ये लोकशाही नसून तिथं हुकुमशाही आपले पाय पसरवू लागते. तीच अवस्था ही आपल्या भारतामध्ये हळूहळू हात पसरवत आहे. बघा, आता आपल्या भारतामध्ये ही जी 2024 ची लोकसभा आहे, ही 2024 ची ही लोकसभा ही शेवटची लोकसभा ठरू शकते. उदाहरण समजून घ्या. आता भारतामध्ये आतापर्यंत ज्या गोष्टी होत नव्हत्या, आता 1947 पासून ते आजपर्यंत ज्या गोष्टी कधीही घडल्या नाहीत त्या गोष्टी आता घडत आहेत. कारण ह्या ठिकाणी जनता हा केंद्रस्थानी नसून बघा, आपल्या जे शासकीय यंत्रणा आहेत, गव्हर्नमेंटच्या काही एजन्सी आहेत, ते एजन्सी देशाकरता काम करत नसून ती फक्त एका पक्षाकरता काम करते की काय, हा सुद्धा संशय लोकांमध्ये येतोय. आणि सध्या मोदीकडे एक मशीन आहे, वॉशिंग मशीन, आणि त्या वॉशिंग मशीन आपलं काम हे चांगलं करत आहे. आणि वॉशिंग मशीन मध्ये धुण्यासाठी नेते आणण्यासाठी त्यांनी 4 ते 5 त्यांनी स्वायत्त संस्था ज्या आहेत त्यांनी नेमलेल्या आहेत. त्यामध्ये ईडी असेल, सीबीआय असेल, असे पण आरोप त्यांच्यावरती होतात. हे आरोप सत्य आहेत किंवा खोटे आहेत हे जनतेला सर्वांनाच माहित आहे. पण ज्या गोष्टीची अपेक्षा कधी झाली नव्हती आतापर्यंत, फक्त एखादा उमेदवार किंवा एखादी पार्टी संपवण्याच्या हेतून कधीच याचा अपप्रचार किंवा याचा उपयोग कधीही कोणी आणला नाही. पण सध्या ह्या लोकसभेमध्ये जे धोरण आहे ते धोरण पूर्णपणे रुजत आहे आणि लहान लहान पक्ष संपवायचा प्रयत्न हे शासन करत आहे. आता शासनाने जनतेसाठी काय दिलं हे लोकांना माहितीच आहे की उज्ज्वला गॅस असेल किंवा 15 लाखाचं गाजर असेल, डबल नोकरी असेल, 2 कोटी रोजगार उपलब्धता असेल, शेतकऱ्याचं आय डबल असेल. हे सर्व गाजर लोकांनी फक्त लांबूनच बघून आपलं पोट खुश करून घेतलं. पण सध्या आता शासनाला गाजर दाखवायची वेळ हे लोकांवरती आलेली आहे, कारण उद्या इलेक्शन आलेलं आहे. पण 2024 ची जी लोकसभा आहे ती लोकसभा पूर्णपणे निर्णायक असणार आहे. कारण ज्याप्रमाणे महायुद्ध घडलं होतं महाभारतामध्ये, त्यामध्ये काही पांडव आणि कौरव होते. पांडवाकडे फक्त इमानदार सत्याच्या बाजूने चालणारे लोक होते आणि कौरवाकड असत्याच्या बाजूने अधर्मी लोक होते. त्यांची संख्याही भरपूर होती. पण त्यांची संख्या भरपूर असताना सुद्धा ज्याकडे सत्य आहे, ज्याकडे धर्म आहे, त्यांचा विजय हा नक्कीच आहे. आणि त्यासाठी त्यांना सारथी म्हणून श्रीकृष्ण भेटला आणि पूर्ण युद्धच त्यांनी तारून घेतलं. आता अशीच अवस्था आपल्या भारतामध्ये होती की काय, असं पण या ठिकाणी सर्वांचा समज होतोय. कारण धर्मावरती संकट आलेलंच आहे, तो धर्म कुठलाही असो. बघा, मुस्लिम हा एक अलग धर्म आहे, हिंदू हा अलग धर्म आहे, बौद्ध हा अलग धर्म आहे. पण आपला धर्म चांगला ठरवण्यासाठी, श्रेष्ठ ठरवण्यासाठी एखाद्या दुसऱ्या धर्मावरती आपण आघात करणं ही नैतिकता नाही, किंवा आपला धर्म आपल्याला हे शिकवण देत नाही. मग ज्या धर्मावरती जर एखादा व्यक्ती, त्याला आपण लायक हुकमशहा म्हणू शकतो, ज्याप्रमाणे हिटलरशाही होती त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये सुद्धा हीच हिटलरशाही फोफावत आहे. आता प्रत्येक जे शासकीय एजन्सी आहेत ती विरोधकाला जेरीस आणण्यासाठी काम करत आहे. त्यामध्ये ईडी असेल. आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघून घ्या, महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही नेते होते, विरोधक होते, त्यामुळे तो पक्ष पुढचा स्ट्रॉंग होता. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, या लोकांना ईडीचा धाक दाखवून, सीबीआयच्या इन्क्वायरी बसून ह्या लोकांना आपल्या पक्षामध्ये आमिष दाखवून किंवा भीती दाखवून त्यांना आपलंसं करून घेतलं. आणि तीच त्यांनी प्रक्रिया अवलंबली होती, ते म्हणजे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. आता बघा, एखादा माणूस आपल्यासारखं बोलत नाही किंवा आपल्यासारखं वागत नाही किंवा आपल्यासोबत तो सामील होत नाही, मग त्यावेळेस साम दंड भेद सर्व गोष्टी वापरून तो ऐकत नाही, मग त्यावेळेस त्यांच्यावरती ईडी धाड टाकायची.
8 ते 9 समन्स आले होते केजरीवाल साहेबांना आणि हेमंत सोरेन यांना, पण ते समन्स देऊन सुद्धा ते लोक कधी समोर झुकले नाही. त्यांनी तुरुंगवास कबूल केला आणि ते सध्या आता तुरुंगामध्ये आहेत आणि त्यांच्या जे पत्नी आहेत ते सध्या पुढची चळवळ ते चालवत आहेत. त्याचे उदाहरण भरपूर आहेत. पण असंच जर चालत राहिलं आणि जर हे फक्त अजेंडा घेऊन तर भाजप हे लढत असेल, निवडणूक न करता त्याचं एक राजकारण, एक तर धार्मिक वळण देऊन सर्व यंत्रणा आपल्या हातामध्ये घेऊन जर ते इलेक्शन करत असेल तर त्यावेळेस निश्चितच भाजपचा विजय असणार आहे. आणि ज्या वेळेस हा भाजपचा विजय होईल, 2024ला लोकसभा 400 पार ज्यावेळेस भाजप जाईल, त्यावेळेस काय होईल, जे आपलं संविधान आहे त्याचं फक्त जे पहिलं पान आहे तेच फक्त पान राहू शकतं. बाकी सगळे कायदे हे शासन नक्की बदलू शकतं. कारण हे गोष्टी मी बोलत नाही, हेगडे म्हणून एक खासदार आहेत कर्नाटकामध्ये, त्यांनी सांगितलं होते की आम्हाला 400 पार आकडा हा फक्त कायदा बदलण्यासाठी पाहिजे. जर मग कायदाच बदलेल तर त्यानंतर इलेक्शन होतील का? आणि इलेक्शनच नाही झाले तर नंतर लोकसभा विधानसभा असेल का? ह्या गोष्टी नसणार आहेत. आणि फक्त हुकुमशाही जी आहे सध्या रशियामध्ये चालू आहे तीच अवस्था आपल्या भारतामध्ये सुद्धा येऊ शकते. 2024ची लोकसभा ही फक्त इलेक्शन नाही, 2024ची ही जी लढाई आहे निवडणुकांची ते जे आपलं अस्तित्व आहे त्याविषयीची आहे. जर यामध्ये थोडीशी आपण चूक केली, समजून जावा की आपलं सोडून द्या, आपल्या लेकरा बाळाचं सुद्धा आयुष्य असंच गुलामगिरीमध्ये नक्कीच घालवावं लागेल. आता जो मुद्दा होता आपल्या निवडणुकांचा, तो मुद्दा लढणं कशावर चालू आहे? फक्त धर्मावरती, जातीवरती, फक्त यावरती हे यांचे मुद्दे आहेत इलेक्शनांचे. बाकी पहिलं पण वादे तेच होते, आता पण वादे तेच आहेत. कारण पूर्वी एक जुमला आणला होता इलेक्शनला, ते म्हणजे 15 लाख रुपये लोकांच्या खात्यावरती. मग लोकांचे गावोगावी जाऊन लोकांचे जनधनचे अकाउंट काढले. ज्याकडे पैसे होते नव्हत्या लोकांनी ते पैसे घालून 500 भरून त्यांनी जनधनचं अकाउंट काढलं. आणि त्यांनी एक स्वप्न बघू लागले लोक की ज्यावेळेस आपल्याकडे 15 लाख रुपये येतील त्यावेळेस आम्ही हे करू, आम्ही ते करू, तसं करू, असं करू. का? कारण त्यावेळेस लोकांना त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला आम्ही 15 लाख रुपये देऊ, आणि त्याच वेळेस त्यांनी लोकांचे अकाउंट ओपन करणं चालू केलं होतं. लोकांना असं खेळ वाटलं होतं की आमच्या अकाउंटला 15 लाख रुपये येतील, पण यांचेच त्यामध्ये 500 रुपये गुंतून बसले. हे लोकांना चांगलंच कळलेलं आहे. अहो, ज्या बाईला चुलीवर स्वयंपाक करायची सवय होती खेडेगावामध्ये, त्या बायानं त्यांनी गॅसचं गाजर दाखवलं आणि काही दिवस गॅस स्वस्त देऊन नंतर तो गॅस 1000 पार केला. अशी अवस्था म्हणजे गरिबांना घर शेत विकायला लावायची अवस्था त्यांनी आणलेली आहे. आणि जे यांचं जे मित्रमंडळ आहे, यांचं मंत्रिमंडळ तेच मित्रमंडळ आणि जे मित्रमंडळ तेच मंत्रिमंडळ. सध्याचे मोजके हातावर मोजणे एवढे एक उद्योजक त्यांना सोबत घेऊन सगळा हा खेळ चाललाय. त्यामध्ये मरण हे शेतकऱ्यांचं, वंचितांचं, गरिबांचं होतंय. हे लोकांनी वेळेच लक्षामध्ये घ्यायला हवं आणि सावध होऊन ह्या इलेक्शनला आपली नैतिकता न विकता, कुठलाही पक्ष न बघता फक्त माणूस बघून मत करा. कारण ते प्रवीण पोटे अमरावतीमधून म्हणतात, माझे आमदार भाजपवाले, की जर आम्हाला पक्षानं दगडाला शेंदूर फासून दिला तर आम्ही त्यांना निवडून आणू, आणि ते आम्ही पक्षाचा आदेश आम्ही आमच्या एक मूळ आदेश समजून आम्ही त्याला निवडून आणू. म्हणजे ते दगड सुद्धा निवडून आणू शकतात, हे त्यांच्यामध्ये धमक आहे. आणि त्याचं हेच धमक, हे घमंड आपल्याला यावेळेस हाणून पाडायचं आहे. तर हे नाही झालं, समजून जावा, भारताचं पण नक्कीच रशिया होईल आणि ही लोकसभा ही शेवटची असेल. तुमचं याविषयी मत काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा.